नमस्कार, मी डॉक्टर शमा आणि आमची टीम आज आहोत रुबी हॉल क्लिनिकमध्ये. आज आम्ही व्हिजिट करतोय डॉक्टर विराज कोरे यांच्या जेरियाट्रिक डिपार्टमेंटला. सो जेरियाट्रिक डिपार्टमेंट हे एक मेडिकल सायन्सचं ब्रांच आहे आणि इट इज बीन निग्लेक्टेड साईड ॲक्च्युली. वाय इट इज इम्पॉर्टंट अँड व्हॉट एक्झॅक्टली इट इज हे जाणून घेण्यासाठी आपण आज डॉक्टर विराज कोरेंशी थोड्याशा गप्पा मारूया. डॉक्टर विराज कोरे हे रुबी हॉलमध्ये ॲज अ जेरियाट्रिक फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. सो वी अँड आर टीम आर हिअर टू सी युअर डिपार्टमेंट, विजिट युअर डिपार्टमेंट, टू नो मोर अबाउट युअर डिपार्टमेंट दॅट इज जेरियाट्रिक. सो वुड यू लाईक टू एक्सप्लेन अस की जेरियाट्रिक म्हणजे नक्की काय? कारण आमच्या सगळ्यांसाठीच हे एक नवीन ब्रांच आहे जी बऱ्याच लोकांनी कधी ऐकलेली सुद्धा नाहीये. सो थोडंसं आम्हाला ह्याच्याबद्दल नॉलेज द्याल तुम्ही की जेरियाट्रिक म्हणजे एक्झॅक्टली काय? नमस्ते, मी डॉक्टर विराजराव कोरे रुबी हॉलमध्ये जिरॅट्रिशियन म्हणून सध्या 6 महिने झाले कार्यरत आहे. जिरॅट्रिक्स ही आपल्या भारत देशामध्ये तशी तर नवीन स्पेशालिटी आहे. खरं तर ही स्पेशालिटी ऑलरेडी वेस्टर्न कंट्रीजमध्ये ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड अशी एक डिपार्टमेंट म्हणून ऑलरेडी काम करत आहे. या डिपार्टमेंटमध्ये सिम्पल टर्म्समध्ये जिरॅट्रिक्स म्हणजे वयस्कर. इनफॅक्ट हा टर्म संस्कृत शब्द जरचिकित्सा म्हणजे जिरॅट्रिक्समधूनच इनफॅक्ट लेबल झालेला आहे. तर आपण या विषयाबद्दल नवीन नाही. जिरॅट्रिक्स 60हून वरचे जे लोक असतात, 60हून वरचे जसे सिनियर सिटीजन्स ज्याला आपण म्हणतो, त्यांची मेडिकल स्पेशालिटी म्हणजे जिरॅट्रिक्सला म्हटलं जातं. या विषयाबद्दलची स्पेशालिटी म्हणजे की वयस्कर लोकांचे जे मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत ते साधारण जे यंग लोकांपेक्षा थोडेसे वेगळे असतात. एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर एक वयस्कर माणसामध्ये एक मेडिकल विषय असा नसतो, त्याच्यामध्ये 3-4 मेडिकल प्रॉब्लेम्स असू शकतात. तर या सगळ्या मेडिकल कंडिशन्समुळे त्यांच्या किडनीवर, त्यांच्या लिव्हरवर परिणाम झालेला असतो. तर त्याच्यामुळे त्यांची ऑलरेडी फंक्शनिंग कमी झालेली असते. सो इन दिस केस आपण त्यांचे जे औषधांचा डोस आहेत किंवा त्यांचा जो फंक्शनल ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये भरपूर फरक पडला जातो. तर अशा सगळ्या कंडिशन्सना आपण डील करणं थोडंसं याच्यामध्ये एक माइंडसेटचंच डिफरन्स आहे. इट इज एंटायरली अ मेडिकल फील्ड, बट वेन वी लुक ॲट एल्डरली आपण त्यांना एक स्पेशल कॅटेगरी म्हणून त्यांना ट्रीट केलं पाहिजे. जसं पिडॅट्रिक्स, जसं आधी इट वॉज सीन बाय एनी फिजिशियन, बट एक नवीन स्पेशालिटी डेव्हलप झाली पिडॅट्रिक्स, ज्याच्यामध्ये 18च्या खालच्या लोकांना पिडॅट्रिशियननी बघितलं जातं. सिमिलरली आपल्या इंडियामध्ये, भारतामध्ये गेल्या 20-25 वर्षांमध्ये ही स्पेशालिटी डेव्हलप झाली आहे आणि होपफुली फ्युचरमध्ये बघितलं तर या स्पेशालिटीचे चांगलं महत्त्व आणि एक कॉन्ट्रीब्युशन आपल्या मेडिकल फील्डमध्ये राहणार आहे असं मला वाटतं. सर, हे जेरियाट्रिक्स जे म्हणाला तुम्ही त्याची कट ऑफ एज 60-65 आहे, असे जे आपले सिनियर सिटीजन्स आपण ज्यांना म्हणतो, तर हे जनरल प्रॅक्टिशनर्सकडे पण व्हिजिट करतात. सो व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन जेरियाट्रिक अँड जनरल प्रॅक्टिस? म्हणजे काय डिफरन्स आहे? हा तर सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा प्रश्न मला भरपूरदा विचारला गेला आहे. डिफरन्स खरं तर तसं म्हटलं तर मेडिकलमध्ये तसा डिफरन्स नाही, सिम्पल सोप्या शब्दात. बट जेव्हा वयस्कर लोकांच्या मेडिकल कंडिशन्स असते तर जिरॅट्रिक्समध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं जिरॅट्रिक सिंड्रोम्स म्हणजे डायबिटीज, शुगर, ब्लड प्रेशर हे सगळे मेडिकल कंडिशन्स आहेतच. खरं त्याच्याबरोबर फॉल्स म्हणजे चक्कर येऊन पडणं, अशक्तपणा वाटणं, मेमरीचा लॉस होणं, तर ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व आणि प्राधान्य जिरॅट्रिक मेडिसिन या स्पेशालिटीमध्ये दिला जातो. त्याच्याचबरोबर जिरॅट्रिक्स एक मल्टीडिसिप्लिनरी अशी एक स्पेशालिटी आहे ज्याच्यामध्ये वयस्कर माणसाला नुसतं त्याला डायबिटीज किंवा हार्टचा प्रॉब्लेम नसून एक पर्सन म्हणून, एक होलिस्टिक वे म्हणून एक अप्रोच ज्याला केला जातो आणि ज्याचा अप्रोच ऑलरेडी सगळ्यांनी केला गेला पाहिजे. तर हेच एक डिफरन्शिएटिंग फॅक्टर जिरॅट्रिक मेडिसिन आणि जनरल मेडिसिनमध्ये आपण खरं तर म्हणू शकतो. ओके सर. सो आता आम्हाला कळालं की जे जेरियाट्रिक्स म्हणजे अबाव 60-65 जे लोक असतील, ऑफकोर्स त्यांच्यासाठी एक नवीन फील्ड, एक नवीन डिपार्टमेंट आहे रुबी हॉलमध्ये, जे येऊन ते कन्सल्ट करू शकतात आणि तुम्हाला भेटू शकतात. पण आम्हाला अजून ह्याच्यामध्ये हे विचारायचं होतं की जसं तुम्ही म्हणाल्या मेडिकल कंडिशन्स, पण या अशा लोकांमध्ये आपण हेही पाहून येतो की अल्झायमर्स आहे या लोकांना.
सो जेरियाट्रिक्स डस केटर दिस ऑल्सो की अल्झायमर्स आहे किंवा सम काइंड ऑफ कंडिशन्स विच आर मेंटली रिलेटेड, तेही जेरियाट्रिक डॉक्टर हे करतात, ट्रीट करतात. सर्जिकल स्पेशालिटीज किंवा सर्जिकल इंडिकेशन्स सोडून जे पण मेडिकल प्रॉब्लेम्स वयस्कर लोकांमध्ये आहेत हे सर्व ऍस्पेक्ट्स जेरियाट्रिशियन किंवा जेरियाट्रिक मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये बघितले जातात. Even all the not only physical but other level also of the senior citizens being catered Yes. to you. Yes. So we want to know, so far in like in 6 months, there will be different kind of patients you must have seen. Any kind of challenging case अशी तुम्हाला कधी दिसून आली की तुम्ही म्हणालात की आतापर्यंतची ही फर्स्ट आहे या एवढ्या कार्यरत मध्ये रुबी हॉलमध्ये, अँड डिफिकल्ट काइंड ऑफ, चॅलेंजिंग काइंड ऑफ, इंटरेस्टिंग काइंड ऑफ केस अशी तुम्ही कधी कॉन्फ्रंट केली किंवा पाहिली आहे किंवा ट्रीट केली आहे किंवा करताय? खरं तर जिरियाट्रिक एल्डरली पेशंट हे मेडिकली त्याच्यामध्ये एटिपिकल प्रेझेंटेशन्स, म्हणजे सपोज एकाला निमोनिया झालाय, फॉर एक्झाम्पल निमोनिया आपण सर्वांनी ऐकलं असेल, छातीचं इन्फेक्शन, तर त्याच्यामध्ये खोकला, ताप येणं हे जनरली एक कॉमन प्रेझेंटेशन असते. तर वयस्कर लोकांमध्ये बिकॉज त्यांना शुगरचा प्रॉब्लेम असतोय, बिकॉज त्यांचे किडनी फंक्शन्स, लिव्हर फंक्शन्स अफेक्ट झालेले असतात, तर त्याच्यामुळं हे जे प्रेझेंटेशन्स टिपिकली असतात तर हे टिपिकली मोस्टली ऑलमोस्ट 60% पेशंट्समध्ये टिपिकल प्रेझेंटेशन दिसतच नाहीत. फॉर एक्झाम्पल हार्ट अटॅकच्या पेशंट्समध्ये सुद्धा नॉट नेसेसरी त्यांना हार्ट चेस्ट पेन होऊ शकते एल्डरली सिटीजन. सो असे एटिपिकल प्रेझेंटेशन्स आपण सिनियर सिटीजन्समध्ये एक्सपेक्ट करू शकतो. तर अशाच प्रमाणे एक पेशंट आपल्या इथेच ऍडमिट झालेला. वेन द पेशंट केम, ही वॉज सिम्पल, नुसतं जस्ट थकवा आलेला त्यांना, असं प्रेझेंटेशन होतं, जस्ट विकनेस म्हणून त्यांना आलेले. आपण ऍडमिट करून घेतलं त्यांना, आणि जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन्स आणि सगळे करून बघितले त्यावेळी त्यांचं चेस्ट इन्फेक्शन होतं, निमोनिया. इट वॉज सो सिव्हिअर निमोनिया, त्यांचं इन्फेक्शन ब्लडमध्ये गेलेलं. आणि त्यांना बाकीचे पण मेडिकल कंडिशन्स, त्यांचे किडनी फंक्शनिंग एवढं चांगलं नव्हतं. तर वी ट्राईड आवर बेस्ट टू त्यांचे इन्फेक्शन कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला. बट सॅडली इट वॉज अ कम्प्लिटली, सगळेच आपण हायर अँटीबायोटिक्स पण देऊन बघितले, आणि बट त्यांचं जे कल्चर रिपोर्ट आलं त्याच्यामध्ये इट वॉज टोटली रेझिस्टंट टू ऑल हायर अँटीबायोटिक्स. कुठलंच अँटीबायोटिक त्यांच्यावर काम करू शकलं नाही. तर अशा काही केसेस असतील ह्या एटिपिकल झाल्या, म्हणजे नॉर्मली अशा आपण बघत नाही. एका 50 वर्षाच्या व्यक्तीमध्ये, हा व्यक्ती ऑलमोस्ट 82 इयर्स एजचा होता. तर दिस वॉज वन विच आय कुड रिमेंबर. आता आय मीन द सिम्पटम्स ऑफ फीवर किंवा खोकला ह्या सिम्पटम्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट होतच नाही. नो, असं नाही, नॉट नेसेसरी नाही, पण मोस्टली नाही, बिकॉज एटिपिकल प्रेझेंटेशन्स एल्डरली मध्ये कॉमन असतात. सो त्याच्यामुळे आपल्याला त्यांना डायग्नोज करणं लवकर थोडंसं कठीण होतं. आपले वी शुड बी ऑलवेज अवेअर की असे पण प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये असू शकतात, आणि लवकरात लवकर त्यांना पिकअप करून त्यांना ट्रीटमेंट करणं हे महत्वाचं आहे. आय फील आपल्या पूर्ण देशभरात जेरियाट्रिक्स बद्दलचं अवेअरनेस वाढवणं किंवा वाढणं हे आपल्या सर्वांनाच महत्वाचं आहे. कारण की तुम्ही जर डेमोग्राफिक ट्रान्झिशन जो आपला बघितला, आता सध्या जो 2011चा सेन्सस होता त्याच्यामध्ये भारताचं वयस्कर लोकांचं पॉप्युलेशन वॉज अराउंड 11 crores, 11 to 12 crores. बट WHO एक्सपेक्टेशन आहे की बाय 2050 दॅट नंबर इज गोइंग अप टू 30 crores, 60+ पॉप्युलेशन. सो एवढं झपाट्यानं आपल्या वयस्कर लोकांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे, आणि त्यांच्यासाठीचे जे मेडिकल कंडिशन्स आहेत, अवेअरनेस आहे, ते पण आपण तयारी त्यासाठी केली पाहिजे ॲट अ लार्जर लेवल. ओके. जेरियाट्रिक पॉप्युलेशन आपली वाढत जाणार आहे, अँड सो देर हॅज टू बी सच क्लिनिक्स अराउंड इन द हॉस्पिटल्स, आणि त्यांचं अवेअरनेस हॉस्पिटल्सनी सुद्धा केलं पाहिजे. डेफिनेटली. ऍक्च्युली सर डू यू गेट लाईक पेशंट्स वेअर त्यांचं काही चेकअप्स असतात जे आपण म्हणतो की आफ्टर द एज ऑफ 30-35 वी शुड इयरली गो अँड चेक, आणि आपल्याला ॲज अन अडल्ट्स दे प्रिस्क्राईब दीज आर द टेस्ट तुम्ही केल्याच पाहिजे. सर हे जेरियाट्रिक्स आणि अडल्ट लोकांमध्ये म्हणजे डिफरंट होतात, त्यांच्यामध्ये काही ऍडिशनल टेस्ट कराव्या लागतात टू नो द थिंग्स? सो काही टेस्ट आहेत त्या स्पेसिफिक आहेत फॉर एल्डरली. फॉर एक सिम्पल एक्झाम्पल दिलं तर स्टूल ऑक्युलर ब्लड वयस्कर लोकांमध्ये, आणि प्रोस्टेटचे सुद्धा टेस्ट आहेत काही. तर ह्या 2 का मेन्शन केल्या, कारण की हे जे आजार आहेत स्पेशली कोलॉनचे कॅन्सर किंवा प्रोस्टेटचे कॅन्सर्स,
आणि हे मेनमध्ये झालं. विमेनमध्ये जनरली पॅप्समियर, सो सर्वायकल कॅन्सर्स, ओव्हेरियन कॅन्सर्स हे होण्याची शक्यता एजप्रमाणेच वाढते. ओके. राईट. सो अशा ज्या काही कंडिशन्स आहेत ज्या आपण अर्ली डिटेक्ट करू शकतो आणि ट्रीट करू शकतो, तर त्यांचं स्क्रीनिंग होणं गरजेचं आहे. सो Okay. असे थोडे काही टेस्ट आहेत, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सीचे टेस्ट आहेत. ओके. सो हे सगळे टेस्ट आपण विथ एज आपण केले गेले पाहिजे. सो त्याच्यामध्ये आपण हे सर्व टेस्ट करून घेतो, जे ओके. 60च्या वरचे लोक आहेत ज्यांना जस्ट रुटीन चेकअप करायचं आहे की आपलं सगळे सिस्टम्स आर फंक्शनिंग वेल मेडिकली आणि क्लिनिकली दे आर हेल्दी हे बघण्यासाठी. Okay. आणि सर वी हॅव ऑल्सो कम अक्रॉस आय मीन इन युअर क्लिनिक देर आर वॅक्सिनेशन. सो अडल्ट लोकांसाठी आय मीन द जेरियाट्रिक पीपल त्यांनाही वॅक्सिनेशन्स आहे काही अवेलेबल? इनफॅक्ट यू विल बी सरप्राइज्ड, आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मागच्याच वर्षी, जसं आपल्याला माहीत असेल की लहान मुलांसाठी ॲडल्ट वॅक्सिनेशन प्रोग्राम होता, ऑलमोस्ट 1970 पासून चालू होता. सिमिलर प्रोग्राम फॉर एल्डरली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च करायच्या मार्गावर आहेत. ॲटलिस्ट त्यांनी एक ॲडल्ट वॅक्सिनेशनचे कन्सेन्सस गाईडलाईन्स रिलीज केलेत मागच्याच वर्षी, ओके. ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 16 वॅक्सिन्स, असे 16 वॅक्सिन्स आहेत इन्क्लुडिंग कोविड, जे आपण 50 किंवा 50च्या वरच्या लोकांना आपण देऊ शकतो, ज्याला ॲडल्ट वॅक्सिनेशन प्रोग्राम असं म्हटलं जातं. ओके. सो असे पण काही वॅक्सिन्स आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला सर्वांना अवेअरनेस आणि माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे हा तर टोटली न्यूअर कन्सेप्ट आहे आमच्यासाठी. वी वर नॉट अवेअर अबाउट द अडल्ट वॅक्सिनेशन. म्हणजे 50+ लोकांसाठी वॅक्सिनेशन्स असतात. बट देन अगेन सेड अबाउट द वॅक्सिनेशन्स, आय वॉन्ट टू नो इज दॅट हे जे वॅक्सिनेशन्स आहे जेरियाट्रिक ग्रुप एज ग्रुपला जेव्हा आपण रेकमेंड करतो, तर बिफोर दॅट त्यांना फिजिकल कन्सल्टेशन म्हणजे मेडिकल कन्सल्टेशन करावं लागतं and then they go for the vaccination, or they can come and take, like how that process is? सो दोन गोष्टी आहेत. पहिले तर आपल्या जो फिजिशियन आपला असणार आहे त्यांनी जर रिकमेंड केली असेल तर आपण डायरेक्टली त्यांना वॅक्सिन्स देऊ शकतो. बट जे लोक वॉक इन वॅक्सिनेशनसाठी येणार आहेत त्यांच्यासाठी आपण त्यांची बेसिकली हिस्ट्री घेतली जाते की कुठले मेडिकल कंडिशन्स त्यांना आहेत का नाहीत, तर त्या मेडिकल कंडिशन्सनुसार त्यांना वॅक्सिन्स रिकमेंड केले जातात. ओके. सो आयडियली एक कन्सल्टेशन घेतलेली कधी पण बरं. म्हणजे आता सपोज एका व्यक्तीला 4 वॅक्सिन्स आपण देऊ शकतो, ओके. तर बेस्ड ऑन द रिकमेंडेशन. सो त्याच्याप्रमाणे दॅट विल बी डिसाइडेड बाय बेस्ड ऑन अ क्लिनिशियन ऑर अ फिजिशियन्स ओपिनियन Okay. अँड डिसिजन. After taking the vaccination, we see in adults and in the kids, we see that there is fever or there is body pain. So the same happens with this age group also. They should know that after taking those vaccination, yeah, this can be the symptom, and I need to take some medicine and it will settle down. Yeah. So just that we want to know. फॉर युअर क्वेश्चन आन्सर इज येस ऑर नो. आय मीन वॅक्सिन, कुठल्या पण वॅक्सिनचा एक डॉक्युमेंटेड साईड इफेक्ट आहे की लोकल रेडनेस, फीवर येणं. दिस इज नोन फिनॉमिना. सो असे ऑकरन्सेस आर कॉमन. Okay. बट त्याच्यामुळे जे मोठे साईड इफेक्ट्स होणार आहेत ह्याचे एकदम रेअर असतात. म्हणजे असे ज्याच्यामुळे पॅरालिसिस किंवा असे जे आपण ऐकतो टीव्हीवर Okay. वॅक्सिन्स एवढे साईड इफेक्ट्स, दे आर व्हेरी रेअर इन द फर्स्ट प्लेस. Okay. सो आपण दॅट इज समथिंग विच इज, बट ओव्हरऑल आपण जर बघितलं तर त्याचे साईड इफेक्ट्स एवढे नाही आहेत की सिम्पल फीवर किंवा रेडनेस आपण पॅरासिटामोल सिम्पल त्याला ट्रीट करू शकतो. Okay. आणि इट इज पॉसिबल. अँड काही भरपूर पेशंट्सना काही सिम्टम्स किंवा साईड इफेक्ट्स होणारच नाहीत. जरी काही झाले तर त्याला आपण मॅनेजमेंट करू शकतो. सो दॅट इज नॉट अ थिंग की वॅक्सिन घेतलं नसलं पाहिजे. दॅट इज शुड नॉट बी अ रिझन वाय वॅक्सिन आपण घेतलं नसलं पाहिजे. Okay. So every person, I mean, at that age group, should you recommend to take vaccination? It is better for Yeah. them so that they don't suffer much with those diseases. वॅक्सिन्समुळे मेनली ज्या आजारासाठी जे आपण वॅक्सिन घेतोय त्याचे जे सपोज वॅक्सिन घेतलं नसतं तर त्या आजाराचे जे कॉम्प्लिकेशन्स होणार होते त्या पेशंटला, Okay. तर ते कॉम्प्लिकेशन्स जनरली वॅक्सिन घेतलेल्या लोकांमध्ये कमी आढळून आले आहेत. Okay. एवढं आपण प्रामुख्याने सांगू शकतो. Do you see people coming from cities are more or from the rural area? असं काय आहे की सगळेच एज ग्रुप मधले पेशंट्स येत आहेत? आपल्या इथे प्रामुख्यानं मेनली सगळे सिटीज मधलेच लोक. वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट रिझन आपण जर पाहिलं तर सिनियर सिटीजन्स हेल्थकेअर ॲक्सेस एवढा करत नाहीत म्हणावं तेवढा. ज्यांनी जितपत त्यांनी घेतला पाहिजे तेवढा ॲक्सेस सिनियर सिटीजन्स आर नॉट डुईंग. त्याचे 2 महत्त्वाचे रिझन्स मला वाटतात. पहिलं तर हॉस्पिटलला येणं म्हणजे लॉजिस्टिकल रिझन, आणि हॉस्पिटलमध्ये एवढा टाईम स्पेंड करणं आणि
कन्सल्टेशन्स, दॅट इज प्रोबॅबली द वन रिझन. अँड सेकंडली वयस्कर लोकांना थोडी एक भीती असते हॉस्पिटलला येण्याची. of course. दॅट इज समथिंग विच वी हॅव टू वर्क ऑन टू मेक इट हॉस्पिटल एज सच एल्डर फ्रेंडली किंवा सिनियर सिटीजन फ्रेंडली करता येईल. Like the pediatric department is Exactly, child friendly, so it exactly. has to be Elder-friendly. elder friendly. Yes. आणि मला अजून एक असं विचारायचं होतं की व्हॉट डू यू फील की हे जे IT कंपनीज आहेत और देर आर लॉट ऑफ कंपनीज वेर इन यंग क्राऊड इज वर्किंग आणि त्यांचे पेरेंट्स इकडे इंडियामध्ये राहतात. सो अशा लोकांसाठी पण आपण असे जेरियाट्रिक म्हणजे NRI दोज आर रेसिडिंग आउटसाइड बट देअर पेरेंट्स आर हिअर. सो त्यांच्यासाठी एक सिनियर सिटीजन्स प्रोग्राम बऱ्याच ठिकाणी चालू करतात. सो डज रुबी हॉल ऑफर कॅटर द सेम प्रोग्राम त्या लोकांसाठी, आय मीन द जेरियाट्रिक एज ग्रुप एल्डरली लोकांसाठी, इफ एनिथिंग हॅपन्स टू देम, डू यू प्रोव्हाइड सम काइंड ऑफ सर्व्हिसेस टू दीज जेरियाट्रिक पीपल आर स्टेइंग अलोन इन इंडिया हिअर? येस, माझ्या माहितीप्रमाणे रुबी हॉल इज इन टच विथ सच ऑर्गनायझेशन्स अँड द डिपार्टमेंट ऑफ जेरियाट्रिक्स ऑल्सो. जे पण असे लोक आहेत की सिनियर सिटीजन्स लिव्हिंग अलोन, तर त्यांच्यासाठी आपण होम सर्व्हिसेस, होम हेल्थकेअर सर्व्हिसेस, परत कन्सियाज सर्व्हिसेस आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रायोरिटी सर्व्हिसेस ज्या दिले जातील, तर त्यासाठी आपण वर्क करायला लागलो आहे. आणि होपफुली फ्युचरमध्ये वी कॅन वर्क वेल इन दिस ॲस्पेक्ट. आणि त्या लोकांना जे एकटे आहेत, जे सिनियर सिटीजन, त्यांना मेडिकल सर्व्हिसेस ॲटलिस्ट आपण फ्रॉम द डिपार्टमेंट ऑफ जेरियाट्रिक्स आणि रुबी आपण चांगल्या प्रोव्हाइड करू शकतो. याच्यासाठी आपण तयारी अजून चांगलं केली पाहिजे, करूया आपण. राईट. सो आपले जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? फर्स्ट ऑफ ऑल, मेडिकल फ्रॅटर्निटी शुड बी अवेअर, नंबर वन. अँड इट इज नॉट लॉंग दॅट जेरियाट्रिक्स इज हिअर टू स्टे. आणि जेरियाट्रिक्स इज नॉट गोइंग टू गो एनीवेअर. सिनियर सिटीजन्स आर गोइंग टू इन्क्रीज. सो in fact it is our responsibility as a physician or general practitioners to की आपण आपले जे जिरियाट्रिक्स मधले जे स्किल्स आहेत ते कसे आपल्याला फाईन ट्यून करता येतील, जिरियाट्रिक पेशंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आयडेंटिफाय आपल्याला लवकर कसे करता येतील, एवढंच सांगणं माझं आहे. It was great talking to you, Dr. Viraj Kore. We learned a lot about geriatric specialty and not only the medical conditions are treated but also how they are taken care about their mental conditions also, and how a hospital needs to actually make a geriatric department geriatric friendly like pediatric department. So we have learned lot of things. Thank you.